श्री स्वामी समर्थ। दुपारची सगळी कामं पहा माझी आवरलेली आहेत आणि मी आता भाजणीच्या थालीपीठाची तयारी करते। त्यासाठी हे लागणारे साहित्य आहे, हे पहा। त्यासाठी मी ही बाजरी घेतली आहे, बाजरी 1 किलो घेतली आहे। त्याच्यासाठी मी ज्वारी अर्धा किलो घेतली आहे। बाजरीच्या निम्मी ज्वारी घेतलेली आहे, हे निम्मे तांदूळ घेतलेत। ही पाव किलो मी चणा डाळ घेतली आहे आणि पाव किलोला थोडे वरती जास्त असे गहू घेतलेत आणि ही थोडी उडीद डाळ घेतली आहे, हिचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं। आणि हा ओवा घेतला आहे, ओवा त्याच्यामध्ये भाजून टाकल्यामुळे खूप छान स्वाद येतो। आणि हे थोडे धणे घेतलेत। आता हे आपण सगळं छान भाजून घेऊया। त्यासाठी मी कढई ठेवली आहे। ही बघा, बाजरी मी छान गॅसची आच मंद ठेवून 10 मिनिटं छान भाजून घेतलेली आहे। अशा प्रकारे ही प्रकारे ओव्याने खूप छान असा स्वाद येतो भाजणीला। अशा प्रकारे माझी ही भाजणी तयार झालेली आहे, पहा। आपण आता ही सगळी भाजणी मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यावर गिरणीतून छान बारीक अशी दळून आणूया। आता श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे थालीपीठावर उपवास सोडतात, श्रावणी सोमवार असो शनिवार असो, त्यासाठी मी ही भाजणी तयार केली आहे। आणि थालीपीठाची रेसिपी तर मी या अगोदर माझी टाकलेली आहे। अशा प्रकारे ही भाजणी झालेली आहे, खमंग अशी ही भाजणी झालेली आहे, पहा। याची थालीपीठ पण सुंदर होतात, स्वादिष्ट आणि रुचकर असे थालीपीठ तयार होतात। आता ही भाजणी थंड करायला ठेवूया आणि थँक्यू। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां। थँक्यू।